मी काय म्हणतो, तो गेला तर काय हरकत नाही, पण या लोकांनी असं बोलावं काय? त्या दीपकला म्हणा या आता माझ्यासमोर आल्यावर चांगला ताशेरा झाडाचा ताशेरा तंबुरा आता सोडतोय काय? अहो पर मी म्हणते असं उगीच्या उगच डोसक्यात राग कशा पाय घालून घेतायसा? मग बुडत्याला वर काढलं, एक जीव वाचवला, यात वंगाळ काय झालं? तुम्हाला काय समजायचं नाही, तुम्ही आज चला, मला शिकवताय. चला अहो पण आज चला. मी म्हणतो चला, दीपक गेलाच कसा तिथं स्वतःहून? मी सांगतो, त्या रत्नाच्या ओढीने गेला असणार. रत्ना? कुणाचं नाव घ्यायचं तुम्ही? रत्ना माझ्यासमोर? काल ती नदीत पाय घसरून पडली. मग? नाव नाही घेता बोलतोय मी हा, आता. बरोबर. अहो, पडली कसली हो, याला बघून मुद्दाम पडली असणार. पण हा भादर कसला, अंगावरच्या कपड्या सकट नदीमध्ये उडी मारली अरे. आणि तिला दोन हातावर उचलून अशी वर आणली. अलगद अंतराळी बरं. एखाद्या सिनेमाच्या हिरोईनला वर आणायचं. बरं राहिलं, वर्णन करूच नका. तर मी काय म्हणत होतो बे? तुम्ही काय बोलूच नका, गप्प. तर मी काय सांगतो बे बघा, तुला? मी आता सरळ त्याच्याकडे जाणार आहे, जा विचारणार आहे. माझ्या भावाचा पण मी गप्प बसू, पण मी सांगतो गप्प बसा तुम्ही. तुम्ही गप्प पण बसा. माझी चाल तर ऐकून घ्याल की नाही तुम्ही? काय आहे ती? काय काय काटा काढायचं झालं तर बेतानच काढला पाहिजे. म्हणजे काट्याला पण कळलं नाही पाहिजे आपल्याला कुणी काढला आणि कधी काढला. बर, हा. बर, बर. काय करायचं, हा. उद्या त्यांचं भजन आहे. हा. आपण लाऊड पिक्चरचा करणार त्यांच्या आळीच्या तोंडाशी एवढ्या जोरात लावायचं की भजन कसं होतं तेच बघूया. पण हे कोणाला सांगायचं नाही तर लोकांना वाटेल तुम्ही सांगितलं पण नाही. मी तुम्हाला काही नाही, नाही. अजाबात नाही नाही. आधी सांगितलेलं बरं ना. मग आता इथं बसलाय सवय तुम्ही. चला आधी उठा. आमच्या घरच्या करण्याचा आवाज बघा. पुरा घरचं खायचं आणि लष्कराच्या भाकरी भाजायच्या ह्यो धंदा होय तुमचा? अव काका कावापासून वाट बघतात. चला लवकर, किती दार हिंडायची मी? आता कळलं आम्ही मोठ्याने काय बोलतो, घरची सवय झाली आता आम्हाला. उठतासा का कसं? मग येतो म्हणलं म्हणलं का तुला उगाच जोगाच बोंबल काय नाव आहे? तुमचा बरं आहे राव. बबिता आंघोळीला बसली, तुम्ही चला. नाही मी चला, टाटा चला, चला, करण्यासाठी. हिंदूराव, ओ हिंदूराव, पहिलं मला एक सांगा, तुम्हाला पाय कुठे आहेत? अरे त्याच्याला तुम्हाला खाली पाय येतोय. प्रतापराव, हे काय माझा आणि पाय? तेच धरायचे अहो प्रतापराव, खुलं कसे आलं? बोलायचं काम नाही. आज तुमचे पाय घेऊन माझ्या डोक्यावर ठेवायचे मला. अहो प्रतापराव, आता काय म्हणायचं तुम्हाला? म्हणू पण नका आणि बोलू पण नका. जरा थांबा. अंगाशी काय म्हणा हिंदूराव, आपण तुम्हाला एकदा मानलं. हा. काय झालं? काय झालं? आमच्या कानावर आलंय समज, कळलंय आम्हाला समज. तेव्हाच आम्ही मनात म्हणलं भात असावं तर असा, वैर असावं तर असं. लय शिव्या दिल्या म्हणून तुम्ही त्याला. त्या देसाईच्या पोराबद्दल म्हणतोस होय? हा, तेच कॉलेजमध्ये शिकून आलेले झिपर. आईला आमच्या भनीत चौकसाठी घरात शिरला. अरे म्हटलं पुन्हा जर घरात आलास तर तंगडा तोडून हातात देईन. असं तुम्ही बोललाय नुसतं. पहिलं तंगड तोडायचं आणि मग बोलायचं. लय जाडमपट्टी केली त्याची. नाही तर काय, तुमच्या वाड्यात येतो म्हणजे काय? बघ की. बरं येतो तो येतो डायरेक्ट तुमच्या बहिणीला जाऊन भेटतो, आणि ते पण तुमच्या समोर. लय वाईट आहे. चांगलं केलं तुम्ही. एक कळलं काय तुम्हाला? काय? खालच्या आळीत गणपती मोर म्हणे डॅन्स ठेवलाय. डान्स? कोणीतरी नावाजली बाई बोलवणार आहेत म्हणे. नावाजली? तर मी काय म्हणत होतो, काय? हिरे सरी म्हणून बोलतो. मला स्वतःला तसं काय नाही म्हणायचं. बोला प्रतापराव, तुम्हाला काय बोलायचं असेल ते बोला. आमची भूल परवानगी, बोला. तर मी काय म्हणत होतो, त्यांनी जर एक बाय नाचवली तर आपल्याला झापाच बायका नाचवायला काय हरकत आहे? उद्याच आणू की? आई शाबास. अरे त्यांच्या प्रोग्रामला कुत्र सुद्धा फेरता का म्हणे. अरे आजच माणूस धाडतो हा. आणि बायांचा तापाच्या तापा बोलवतो. आई शाबास. अरे माणूस असावा तर असा. परे कोणाला सांगू नका, नाही तर लोकांना वाटेल की मीच तुम्हाला सांगितलं. मी काय तुम्हाला बोललो काय? नाही. मग अरे काय चाललंय? काय काय नाही, त्यांनी एक बाय नाचवली तर आपण 10 बायका नाचवायच्या असं हा म्हणतो. काय रे इंद्रराव, देवापुढे भजन म्हणायचं, त्याचं नामस्मरण करायचं का बाया नाचवायच्या? आता बघा म्हणजे झालं. तुला वाटताच सांगतो, भजनच झालं पाहिजे. पाहिजे तर तुम्ही महिला मंडळाचं भजन ठेवा. हा, मग देवा पुढे बाई नाचली तर नाही चालत, गायली तर चालते. आहे का नाही आबा? एवढं करून तुम्ही हट्ट केलात, बाया नाचविलात, तर मी आडवायला उभा राहीन. बोला काय करता? नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं. भजनच व्हायला पाहिजे. आबांचं म्हणणं बरोबर आहे. नाही, तसं तुमचंही म्हणणं बरोबर आहे, पण आबांचं म्हणणंही बरोबर आहे. तेव्हा भजनच व्हायला पाहिजे, आणि ते बी महिला मंडळाचंच. या हो, या आप्पासाहेब, हे लाऊड पिक्चर वाले बर. यांच्याशी समजा बोलणं झालंय माझं.
वरच्या अळीच्या तोंडाशी कर्णा लावायचं बर आणि आवाज एवढा मोठा ठेवायचा की भजन कसं ऐकायला येतं तेच बघू. महिला मंडळाचं भजन आणलंय, महिला मंडळ. महिला मंडळाचं भजन आणले का? तुमच्या एरेसरीवर बर हो लाऊड पिक्चर वाले संध्याकाळी बरोबर टायमावर या, नाहीतर भजन संपल्यानंतर याल. तुम्हाला सवयच आहे तशी, वराती मागून घोड. चला चला. असा बार उडवून द्यायचं की त्यांची तोंडच बंद झाली पाहिजे. अरे हे कोणाला सांगायचं नाही तर त्यांना वाटेल की मीच तुम्हाला सांगितलं. मी तुम्हाला काय सांगितलं काय? नाही. चहा वाटत बबिता. वहिनी म्हणणार आहे, वहिनी म्हणणार आहे. एक चहा आण पाहू. नावाचं लपडच नाही. चढावडीनं एकदम बांब फुटला. इश्काचा ह्या इश्काचा मदन बाण सुटला. बाई ग माझा मदन बाण सुटला.
अगं बाई 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 सैरा बैरा पिसाट सारी धीर पुन्हा कुठला अगं बाई ग धीर पुन्हा ग कुठला या इश्काचा 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 मदन बाण सुटला बाई ग माझा मदन बाण सुटला मदन बाण सुटला बाई ग माझा मदन बाण सुटला शिंगाराच्या झाडावरती फुल बहराला आली भरती शिंगाराच्या झाडावरती फुल बहराला आली भरती तिकडं चिठ्ठी तिकडं मिठी वय वय वय